गोरेगाव म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणातील आरोपी आयुष साहित्य पोलादपूर पोलिसांच्या ताब्यात। मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर झालेल्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान 2 युवकांचा ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता। यानंतर आयुष विकी साहित्य हा उल्हासनगरमधील आरोपी फरार झाला होता। रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी पोलादपूर येथे केलेल्या नाकाबंदीमध्ये गोवा येथे कारणे जाणाऱ्या आयुष साहित्यवर झडप घालून त्याला पकडण्यात आले। गोरेगाव येथील म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली आयोजित कथित रेव पार्टीमध्ये ड्रग्सचे अतिसेवन करणाऱ्या 2 तरुणांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी मुंबई शहरातील वनराई पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता आणि अंमली पदार्थ आणि मनोव्यापार नियंत्रण कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील फरार आरोपी आयुष विकी साहित्य हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने गोवा येथे पळून जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना कळवली। यावेळी पोलादपूर येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जमिनीखालून अंडरपास जात असल्याने आरोपीला या अंडरपासमध्ये आल्यानंतर अन्यत्र कोठे पळून जाणे अशक्य असल्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी पोलादपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना मार्गदर्शन करून संयुक्तपणे पोलादपूर येथे नाकाबंदी आणि सापळा रचला। या सापळ्यात फरार आरोपी आयुष विकी साहित्य हा सहज अडकला। आरोपी आयुष याने एक्स्टसी नावाचा अंमली पदार्थ गोरेगावच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये वितरित केल्याचे पोलीस तपासात तसेच मृतांच्या शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालात निष्पन्न झाले आहे। आरोपी आयुष साहित्य याला मारुती सुझुकी कारसह पकडून पोलादपूर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर झडती घेऊन ताबडतोब मुंबई शहरातील वनराई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।